या नमस्कार. माझा हा वाडा आहे. आमच्या वडिलांनी हा वाडा साधारणतः 130 वर्ष जुना वाडा आहे. या तुम्हाला अजून काही ज्या अँटिक गोष्टी आहेत आमच्या त्या दाखवतो. माझी जी एक संस्था आहे आमच्या आजींच्या नावाने, त्या संस्थेचे एक माडू नावाचं शस्त्र आहे. म्हणजे काळवीट असते ना, त्या काळविटाचं हे शिंग आहे. साधारणतः तुम्ही अलीकडे जो सिनेमा आलाय छावा, त्या छावा सिनेमात जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर त्या युद्धामध्ये या अशा शस्त्राचा वापर केला आहे मारून. साधारणतः असं त्याला पकडलं जातं. असं पकडल्यानंतर आपण असा आणि असा याच्याने वार करू शकतो. याला माडू असं म्हणतात या शस्त्राला. ही कवडींची माळ आहे. साधारणतः शिवाजी महाराज नेहमी त्यांच्या गळ्यात कवडीची माळ ठेवायची. त्यामुळे एक प्रेरणा मिळते माणसाला. म्हणून ही कवडीची माळ जर कुठलाही काही कार्यक्रम असतो तर ते आम्ही वापरतो. हे प्रसिद्ध पेंटिंग आहे जे मुख्य आर्टिस्ट राजा रविवर्मा त्यांनी हे मूळ चित्र तयार केले. त्याच्यावर आपण ते कॉपी नंतर ही पेंटिंग करून घेतले. साधारणतः 4थीच्या पुस्तकावरचं हे मुखपृष्ठ आहे. आणि आमचे एक चांगले मित्र आहेत समीर शेख धुळ्याच्या, त्यांनी ते ॲक्रिलिक कलरने कॅनव्हासवर ते पेंटिंग केलेले. त्याच पद्धतीने आमच्या आजींचं एक पेंटिंग आहे. आजींचं पेंटिंग आहे वॉटर कलरमध्ये, म्हणजे जलरंग म्हणतो आपण त्याला. तर त्या जलरंगामध्ये आजींचं पेंटिंग हे एक आजी बसलेली आहे इथं मागे. फोटो मोबाईलमध्ये फोटो काढला होता, त्या फोटोवरनं त्या समीर शेख यांनीच ते पेंटिंग केलं. आणि जेव्हा पेंटिंग झालं तेव्हा आजी हयात होत्या, नंतर आजी वारल्या. तर त्यांनी सुंदर पेंटिंग ते केले. त्यानंतर बघा हे ढाल आहे. सध्या दसऱ्याला आम्ही शस्त्राचं पूजन करतो. हे जे दिसतंय तुम्हाला हे पूजन स्वस्तिक काढलेले त्या दसऱ्याच्या अलीकडेच पूजन झालं होतं. आणि ही ढाल पूर्णपणे चांबड्याची आहे. तर तुम्ही म्हणाल की ढाल आपण बऱ्याचदा लोखंडाचीच ऐकलेली आहे, पण चांबड्याची ढाल ही असायची. आणि चांबड्याची ढाल मे बी लोखंडाच्या ढालीपेक्षा अगदी मजबूत असायची. कारण की चांबडं लेदर हे चिवट असतं. कदाचित ही म्हशीचं किंवा उंटाचं चांबडं असावं एक असा अंदाज आहे. आणि चिवट असायची. त्याचा गेज पण खूप मोठा आहे, अगदी जाड आहे. तुम्ही जर त्याला नेट बघितलं, कारण की ते प्रत्यक्षात कळेल की ते किती चिवट आहे. अशी ही ढाल आहे. त्यानंतर हा एक पट्टा आहे. आपण जे दाढीमध्ये पट्टा म्हणतो ना, अलीकडेच त्याला आम्ही एक मॅन तयार करून घेतलेली आहे. एक माझ्या संग्रहातली एक चांगली वस्तू आहे. एक पट्टा सांगता, याला खोबळा म्हणतात. या गोष्टीला नख्या म्हणतात आणि याला पात म्हणतात. ही जी इथं लाईनिंग दिसते याला पन्हाळ असं म्हणतात. मग साधारणतः आपला जो हात आहे या खोबड्यामध्ये या पद्धतीने फिट व्हायचा आणि मग ह्या हाताला प्रोटेक्शनही मिळायचं आणि पकडायला अगदी बाजू भक्कम असायची. असं त्या पट्ट्याचा यूज त्या काळात केला जायचा.